शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास गुन्हा दाखल आहे. यामध्ये अ, नाशिकच्या पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. दरम्यान या अटक केलेल्यामध्ये जे आरोपी आहेत त्यामध्ये जळगाव देखील यामध्ये समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा देखील यामध्ये त्याचे धागेदोरे असल्याची माहिती देखील या गुन्ह्याच्या माध्यमातून मिळालेली आहे. आपल्याला माहीत आहे की काही दिवसांपूर्वीच शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचे संजय गरुड म्हणजेच भाजपचे जे खंदे समर्थक आहेत संजय गरुड यांना देखील यापूर्वी कोल्हापूर येथून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आपण आपण त्याचं कनेक्शन देखील जळगावमध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या शिक्षणाधिकारी कार्यालयामधील जे यापूर्वीचे राहिलेले जे शिक्षणाधिकारी आहेत तत्कालीन हिंगोणेकर त्यांनी देखील या घोटाळ्यासंदर्भात त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की या कार्यालयामध्ये आता सध्या तरी या कारवाईमुळे खळबळ उडाली असून या ठिकाणी असलेल्या जे कार्यालय आहे आस्थापना विभाग किंवा इतर कार्यालय असेल या ठिकाणी शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात अनेक घोटाळे देखील या ठिकाणी समोर येणार आहेत. त्यामुळे आता हे जे गुन्हे हे नाशिक विभागाच्या अंतर्गत असल्या कारणामुळे येथील अनेक संस्था चालक देखील आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील इतर देखील संस्था चालक हे देखील आता पोलिसांच्या रडारवर असल्या कारणामुळे ते देखील आता नॉट रिचेबल असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. दरम्यान या तर पोलीस चौकशी सुरू असताना काही संस्था चालकांनी आपला अटक होईल या भीतीपोटी त्यांनी यापूर्वीच न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन देखील अर्ज केलेला आहे अशी देखील चर्चा या परिसरामध्ये दिसून येत आहे. दरम्यान यानंतर आता पोलीस शिक्षण विभागातील जो घोटाळा झालेला आहे शालार्थ आय डी संदर्भातला आज जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात सुरू आहे. पण याचं कनेक्शन जवळपास जळगाव जिल्ह्यातून सुरू होतं असं हे देखील प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार आता ही पुढील चौकशी नाशिक विभागाचे पोलीस कर्मचारी करत आहेत. दरम्यान आगामी काळामध्ये याची चौकशी कुठपर्यंत जाईल आणि या विभागात जे असलेले अधिकारी कर्मचारी यात कोणाकोणाचा सहभाग आहे हे देखील या निमित्ताने समोर येणार आहे. त्यामुळे आता नाशिक विभागाने याची अधिक चौकशी जलद गतीने चौकशी करून हे जे प्रकरण आहे लवकरात लवकर जनतेच्या समोर आणावे अशी यावेळीच परिसरातील नागरिकांकडून आणि पालकांकडून देखील मागणी केली जात आहे. जितेंद्र कोतवाल, एल एस मराठी, जळगाव.